पान क्रमांक 22. स्वच्छ घर स्वच्छ परिसर. मुलांनो, हा पाठ आपल्याला कसा शिकायचा आहे तर चित्राद्वारे शिकायचा आहे. चित्रामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे हे ओळखून आपल्याला हा पाठ शिकायचा आहे. मुलांनो, स्वच्छ घर, आपले घर आपल्याला कसे ठेवले पाहिजे? स्वच्छ ठेवले पाहिजे, तेव्हाच आपला परिसर हा स्वच्छ राहणार आहे. परिसर स्वच्छ ठेवणे ही अत्यंत महत्त्वाची काय आहे गोष्ट आहे, बाब आहे. परिसर स्वच्छ ठेवणे ही गोष्ट वैयक्तिक आणि सामूहिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे या परिसराचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. कशाचा परिणाम? या परिसराचा परिणाम. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते 60% आजार हे कशामुळे होत असतात? तर असुरक्षितता आणि अशुद्ध पाण्याच्या पिण्याच्यामुळे काय होत असतात? तर आजार वाढत असतात. त्याचप्रमाणे परिसर स्वच्छ ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. आपल्या सर्वांची काय आहे? जबाबदारी आहे. परिसर स्वच्छ ही एकदाच करून भागणार नाही. आज मी आपला साफसुथरा आजूबाजूला सगळं साफ केलं, घर साफ केलं, ही एकदा करून चालणार नाही. तर ही गोष्ट आपल्याला सतत करायला लागेल, तेव्हाच आपला परिसर हा कसा राहणार आहे? होणार आहे, स्वच्छ होणार आहे. मुलांनो, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या कोणत्या आहेत? तर हवा शुद्ध पाहिजे, स्वच्छ पाण्याचा पुरवठा पाहिजे, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता पाहिजे, मानवी मूलमूत्राचे विल्हेवाट करणे, त्याचप्रमाणे पाळीव प्राण्यांची देखभाल करणे, घरातील स्वच्छता, शेण कचऱ्याची विल्हेवाट, तसंच सांडपाण्याची विल्हेवाट, या गोष्टीवरती आपलं जास्त लक्ष असलं पाहिजे. ह्याच्यावरती आपण काय केलं पाहिजे? साफसुथरे ठेवले पाहिजे. हे या स्वच्छ परिसरमध्ये येत असतात. त्याचप्रमाणे या पाठामध्ये आपल्याला 4 चित्र दिले आहेत. या 4 चित्रामध्ये स्वच्छता कशी ठेवली पाहिजे आणि कसा कचरा गोळा केला पाहिजे, कसं केलं पाहिजे, हे या पाठामध्ये आपण शिकणार आहोत. पाठ क्रमांक 22. स्वच्छ घर स्वच्छ परिसर. पहा व बोला. मुलांनो, आपल्याला या पहिल्या चित्रामध्ये काय दिसत आहे? बरोबर, पहिल्या चित्रामध्ये एक आजी व मुलगा काय करत आहे? खाली बसलेले आहेत. आजी वेळी घेऊन बसलेली आहे. आजीच्या समोर काय आहे? एक प्लेट आहे आणि त्यामध्ये आजी काय करत आहे? तर आजी भाजी काय करत आहे? चिरत आहे. आणि बाजूला जो मुलगा बसलेला आहे तो मुलगा काय करत आहे? तर तो मुलगा काय करत आहे? भाजी निवडत आहे आणि आजी भाजी चिरत आहे. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे? तर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे एक मुलगी झाडू मारत आहे. तर आजी आणि मुलांनी जी भाजी निवडलेली आहे आणि ती भाजी निवडल्यानंतर त्याचा जो पाला पडलेला आहे, तर काय करत आहे ती मुलगी? आपले घर स्वच्छ करत आहे, आपले घर साफसुथरे करत आहे. तो कचरा ती काय करत आहे? झाडत आहे. मुलांनो, ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे? तर ह्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे? तर एक माणूस काय करत आहे? त्याच्यासमोर 2 वेगवेगळ्या बादली आहेत आणि त्या बादलीमध्ये तो ओला कचरा असं ज्यामध्ये लिहिलेला आहे त्यामध्ये तो काय टाकत आहे? जो भाजीपाला निवडलेला आहे, तो भाजीपाल्याचा जो वेस्टेज आहे, जो पाहिजे नाही तो कचरा आहे, तो कचरा कशामध्ये टाकायला लावलेला आहे? ओला कचऱ्यामध्ये. ओल्या कचऱ्यामध्ये काय काय येऊ शकतो? तर अशा हिरव्या भाजीपाल्यांचा जो कचरा असतो तो, किंवा फळांची साले येऊ शकतात, किंवा नासलेली फळे येऊ शकतात, अंडीची टरफले येऊ शकतात, किंवा पाने, फुले, पुष्पहार, गवत, अशा ज्या जमिनीमध्ये सहज विरघळणाऱ्या वस्तू आहेत, ज्याचा आपण खत म्हणून यूज करू शकतो, अशा गोष्टी काय आहे? ओला कचरा आहे. आणि त्यासाठी ओला कचरा हा वेगळा ठेवलेला आहे. आणि सुक्या कचऱ्यामध्ये काय येऊ शकते? तर सुक्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या वस्तू, बॉक्स, किंवा दुधाच्या पिशव्या, किंवा एखादे लोखंडी तार असो, लोखंडी वस्तू असो, ह्या सुक्या कचऱ्यामध्ये येत असतात. आणि हा माणूस काय करत आहे? तर ओला कचऱ्याच्या बालदीमध्ये काय करत आहे? टाकत आहे. दुसऱ्या चित्रात आपल्याला काय दिसत आहे? तर दुसऱ्या चित्रामध्ये कशाची गाडी आहे? कचऱ्याची गाडी आलेली आहे. आणि तो जो माणूस आहे आणि ती जी बाई आहे ती काय करत आहे? ओला कचरा त्या माणसाच्या हातामध्ये देत आहे आणि तो त्या गाडीमध्ये ही ओला कचरा आणि सुका कचरा असा वेगवेगळा कचरा ठेवत आहे. मुलांनो, हा पाठ आपण चित्राद्वारे शिकलो आहोत. या पाठामध्ये आपल्याला वाचण्यासाठी काहीतरी दिले आहे, ते आता आपण वाचणार आहोत.
कचरा या समस्येने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. मुलांनो, कचरा या समस्येने आता काय केले आहे, एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे की कचरा हा काय होत नाही, विरघळत नाही. त्यामुळे फार प्रमाणात प्रदूषण होत चाललं आहे. त्याचप्रमाणे प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे समुद्रात राहणाऱ्या जीवांना धोका निर्माण झाला आहे. मुलांनो, प्लॅस्टिकमुळे काय झालेलं आहे तर समुद्रात राहणाऱ्या जीवांना, जे मासे आहेत त्यांच्या जीवाला काय झालेलं आहे, धोका निर्माण झालेला आहे. आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी प्लॅस्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे. मुलांनो, आपले आरोग्य स्वस्थ आणि मस्त राहण्यासाठी आपण कशाचा वापर केला पाहिजे नाही किंवा टाळले पाहिजे तर प्लॅस्टिकचा वापर आपण केला पाहिजे नाही. बाजारात जाताना कागदी किंवा कापडी पिशव्या सोबत न्याव्यात. आपण जेव्हा मार्केटला, शॉपिंगला, बाजारात जातो त्यावेळी आपण कागदी किंवा कापडी पिशवी आपल्या बरोबर नेले पाहिजे. आपण प्लॅस्टिकची पिशवी घेतली पाहिजे नाही. यामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर आपण टाळू शकतो. मुलांनो, स्वच्छ घर आणि स्वच्छ परिसर हा पाठ आपण शिकलो आहोत. या पाठामध्ये आपल्याला ओला कचरा, सुका कचरा कसा वेगळा ठेवला पाहिजे, प्लॅस्टिकमुळे आपल्याला काय प्रॉब्लेम्स आले आहे, समुद्रामध्ये जीवांना कसा धोका निर्माण झालेला आहे आणि आपण प्लॅस्टिकचा वापर कमी करून आपण कापडी आणि कागदी पिशव्या वापरल्या पाहिजेत, हे या पाठातून आपण शिकलो आहोत. त्याचप्रमाणे मुलांनो, या पाठाचे गृहपाठ आहे प्लॅस्टिकचा वापर रोजच्या जीवनात कसा टाळता येईल, ह्याचे 2 उदाहरण तुम्हाला तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत.